नमस्कार सगळ्यांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोळंबी मसालाची रेसिपी. कोळंबी किंवा प्रॉन्स जे नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये क्वचितच असं कोणीतरी असेल की ज्यांना आवडत नसेल. सगळ्यांनाच प्रॉन्स खूप आवडतात. माझ्या घरामध्ये तर खूपच आवडतात. सो मी नेहमीच काहीतरी वेगळं प्रॉन्सच्या रेसिपीमध्ये बनवत असते. आज आपण बनवत आहोत प्रॉन्स मसाला. त्याच्यासाठी अर्धा किलो प्रॉन्स घेतले, छान धुवून स्वच्छ. आता मी मॅरिनेट करते आहे. एक मोठा चमचा हळद, एक अर्धा चमचा मीठ आणि एक अर्धा लिंबूचा रस आपण ॲड करून घेणार आहोत. हे मॅरिनेशन नेहमी तुम्ही जे काही नॉनव्हेज बनवता त्याला द्या, कारण की जर कसला उग्र वास असेल तर तो निघून जातो. 15 मिनटासाठी आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. मॅरिनेशन झालेलं आहे फर्स्ट. आता आपल्याला मेन मॅरिनेशन करायचं आहे. त्याच्यासाठी एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे. 2 मोठे चमचे तिखट मसाला रेग्युलर जेवणामधला ॲड करा आणि 2 मोठे चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला आपण ॲड करणार आहोत. हा कांदा खोबऱ्याचा मसाला कसा करायचा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. एक पॅन घ्यायचं आहे आपल्याला, गरम करून घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे तेल ॲड करायचं आहे आणि जी कोळंबी आपण मिक्स करून घेतलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये स्प्रेड करायची आहे. आता मी याच्यावरती वरून ठेचलेली लसूण ॲड करणार आहे. साल काढून घ्यायची आहे लसणीची आणि ठेचायची आहे. याचा वास खूप छान येतो. आणि 3 हिरव्या मिरच्या ॲड केल्यात. मध्ये कट करून घ्या आणि ॲड करा, त्याचाही वास खूप छान येतो. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याला वाफेवरती शिजवायचं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये हे प्रॉन्स शिजून रेडी होतात. पाणी ॲड करायची अजिबात गरज पडत नाही. ते स्वतःचंच पाणी असतं, त्याच्याने ते शिजतात व्यवस्थित. आता आपण वरून कोथिंबीर ॲड करणार आहोत, बारीक चिरलेली. तुम्ही हा मसाला भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. आमच्याकडे तांदळाची भाकरी खूप खाल्ली जाते आणि त्याच्यासोबत हे खूप अमेझिंग लागतं कॉम्बिनेशन. अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी बनवत आहे. तुम्हाला जर माझ्याकडून कोणती रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आजचा मसाला कोळंबीचा खूपच छान झालेला आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशाच रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा. बाय बाय.